आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। भंडाऱ्यामधील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत। बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य, तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। आपल्या पक्षाची निवडणूक पळायला लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली, पंकज फडणवीस 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवले ना। फडणवीस आपल्या भाजपची खासगी व्हिजिलन्स ऑफिस असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर 3 ठिकाणी फोन टॅप करण्याचे मशीन लावलेले आहेत। संजय राऊतांचा आरोप, तर पेगाससपेक्षा अत्याधुनिक मशीन लावण्यात आलेले आहेत। पत्रकारांचे सुद्धा फोन टॅप केले जात आहेत, संजय राऊत यांचा आरोप। मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्यांनी लावलेले आहेत। मग मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात। हे कसलं वॉर रूम? हां, व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं, भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे। बावनकुळेंना अटक करून चौकशी करा। भंडाऱ्यामधल्या बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर राऊत आक्रमक। फक्त भाजप कार्यकर्तेच नाही तर इतर नेत्यांचेही फोन सर्व्हेलन्सवर, राऊतांचा आरोप। बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी वॉर रूम, संजय राऊतांनीच पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करावा, बावनकुळेंचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे। साताऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा सोमवारी मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मुंबईच्या मतदार यादीतील घोळ सादरीकरणाच्या माध्यमातून समोर आणणार। वरळी NSCI डोम इथे संध्याकाळी 5 वाजता मेळावा। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा मेळाव्याच्या बॅनरवर उल्लेख, मेळाव्याचा टीझर जारी। आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन, केंद्र, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं पाहावं। निवडणुका हायजॅक केल्या, त्याचे पुरावे समोर आणले जाणार आहेत। मोर्चाबाबत काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांची माहिती। मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल। मोठ्या पडद्यावर पाहावं, आम्ही व्यवस्था करू। आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत। राऊत, आदित्य ठाकरेंचं पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी जनतेनं पॉवर कट केली आहे। जनतेनं पॉवर कट केल्यावर आता कोणतं पॉवर प्रेझेंटेशन करणार? नवनाथ बन यांची राऊत आणि आदित्य ठाकरेंवर टीका। संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्याच्या आधी जनतेनं त्यांची पॉवर कट केलेली आहे। त्यामुळे तुम्ही कितीही पॉवर प्रेझेंटेशन केलं तरी जनतेला त्याचा काहीही उपयोग होणार नाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार। चित्रपटानंतर मतचोरीबाबत चर्चासत्र घेण्यात येणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये मतं हटवण्यासाठी पैसे दिल्याचे एसआयटीच्या तपासामध्ये निष्पन्न। आळंद मतदारसंघामध्ये संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मतदारांची नावं हटवण्याचा प्रयत्न। 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली, तपासातून समोर 6 जणांवर संशय व्यक्त।